मागील भागात गायत्री प्रियाला म्हणते, ती इतकं वाईट बोलूनही तू का बोलली नाहीस तिला काही? प्रिया, काय बोलू मी तिला? इथेच माझ्याच आयुष्याचं काय चालू आहे मला कळत नाही आहे. गायत्रीला प्रियासाठी खूप वाईट वाटतं, पण गायत्री प्रियाला काहीच हेल्प करू शकणार नसते. दोघीही कॉलेजच्या गेट बाहेर येतात. तिथून प्रिया ऑटो रिक्षाने घरी जाते आणि गायत्री गर्ल्स हॉस्टेलला जाते. आता पुढे प्रियाला घरी पोहोचायला 5 वाजतात. ती घरात येते तेव्हा कोणीच किचनमध्ये नसतं. घरात जाताच ती किचनमध्ये जाते आणि सर्वांसाठी चहा ठेवते. चहाचा गॅस बारीक करून ती फ्रेश व्हायला रूम मध्ये जाते. तिची रूम अगदी किचनच्या शेजारीच असते. ती फ्रेश होऊन स्वतःसाठी चहा गाळते आणि बाकीच्यांचा चहा झाकून ठेवते. ती डायनिंग टेबलवर बसून चहा घेते. थोड्या वेळाने सासूबाई हॉलमध्ये येतात. प्रिया त्यांना चहा देते. सासूबाई, झालं का कॉलेजमध्ये ऍडमिशन? प्रिया मान हलवून हो म्हणते. सासूबाई, खूप वेळ लागला ना? सकाळची गेलेली, आत्ताच आली. प्रिया, हो, कॉलेज थोडं लांब आहे आणि आज ऍडमिशन घेण्यासाठी खूप मोठी लाईन लागलेली होती. सासूबाई, हो का? बर, आता लागा मग स्वयंपाक करायला. प्रियाने हो मध्ये मान हलवली. सासूबाई आईसारखं जीवही लावत नव्हत्या आणि वाईट वक्त पण बोलत नव्हत्या. तटस्थ वागणूक देत होत्या. प्रिया लगेच किचनमध्ये जाऊन स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक झाला तसं सासूबाईंना सांगितलं व तिच्या बेडमध्ये गेली. बेडमध्ये थोडी आवरासावर केली. थोड्या वेळाने सासूबाईंनी आवाज दिला. प्रिया किचनमध्ये गेली. सासूबाई, जेवायला वाढ सर्वांना. रितेशचा फोन आला होता, त्याला लेट होईल घरी यायला. तो आला की त्याला तेव्हा तू वाढून दे. प्रियाने हो मध्ये मान हलवली. प्रियाने सर्वांना जेवायला वाढलं. जाऊबाईंना सांगितलं की मी हे आल्यावर त्यांच्यासोबतच जेवायला बसेल. असं सांगून प्रिया तिच्या रूममध्ये निघून गेली. रूममध्ये येताच तिने बॅगमध्ये सर्व डॉक्युमेंट्स आणि रिसिप्ट व्यवस्थित फाईलमध्ये ठेवले. थोडी आवरासावर करून ती मोबाईलवर स्टोरी बुक वाचत बसली. रात्री जवळपास 10 वाजता रितेश घरी आला. तो बेडमध्ये आला. बॅग स्टडी टेबलवर ठेवून फ्रेश होण्यासाठी वॉशरूम मध्ये गेला. तो आला हे पाहून प्रिया लगेच किचनमध्ये गेली. तिने जेवण गरम केलं आणि 2 ताटं बनवायला घेतले. रितेश पण डायनिंग टेबलवर येऊन बसला. प्रियाने 2 ताटं डायनिंग टेबलवर ठेवले आणि ती पण रितेशच्या शेजारच्या खुर्चीवर बसली. रितेश, तू जेवली नाहीस? तिने नाही मध्ये मान हलवली. तो, जेवून घ्यायचं. वेळेवर जेवण करणं खूप गरजेचं असतं. माझ्यासाठी थांबली नसती तरी चाललं असतं. ती, मी विचार केला तुम्हाला जेवताना सोबत होईल म्हणून मी. तो, ठीक आहे, चल जेवण सुरू करू. दोघही शांतपणे जेवण करता. जेवण झाल्यावर प्रिया दोघांची ताट किचनमध्ये ठेवून बेडमध्ये येते. आल्यावर सरळ गादी टाकते आणि आडवी होते. रितेश तिला झोपलेलं पाहून म्हणतो, कॉलेजमध्ये जास्त जमलीस का? प्रिया, रितेश, झालं का मग ऍडमिशन? कॉलेज कधीपासून सुरू होत आहे? आणि कॉलेजला जाण्यासाठी कॉलेजची बस लावायची की दुसरं काही ऑप्शन आहे तुझ्याकडे? प्रिया, हो, झालं ऍडमिशन. खूप गर्दी होती. खूप मोठी लाईन लागलेली. 2 तास लागले माझा नंबर येण्यासाठी. येत्या मंडे पासून कॉलेज चालू होईल. कॉलेजला कसं जायचं अजून ठरवलं नाही. आज आज कॉलेजपासून आपल्या कॉलनीच्या बस स्टॉप पर्यंत ऑटो रिक्षा मिळाली होती. रितेश, ठीक आहे, लवकरात लवकर ठरव कॉलेजला कशी जाणार आहेस ते. प्रिया, रितेश, गुड नाईट. प्रिया, गुड नाईट. प्रिया लगेच झोपून जाते. रितेश थोड्या वेळ मोबाईल बघतो आणि तोही झोपून जातो. प्रिया सकाळी उठते आणि फ्रेश होऊन किचन मध्ये जाते. सर्वांसाठी नाश्ता बनवते आणि रितेशसाठी टिफिन बनवते. सर्वांचा नाश्ता होतो. रितेश ऑफिसला निघतो. प्रिया त्याला टिफिन देते. रितेश तिला म्हणतो, आज फायनल करून ठेव कॉलेजला कशी जाणार आहेस ते. ती हो मध्ये मान हलवते. रितेश, आज फ्रायडे आहे तर मंडेची सर्व तयारी आजच करून ठेव, कारण उद्या आपण सर्व देवीच्या दर्शनाला जात आहोत. आज तसं आई तुला सर्व सांगेल. ओके? प्रिया, हो का? ठीक आहे, मी करते तसं. आणि आई काय बोलताय ते पण ऐकते. रितेश तिला स्माइल देतो आणि ऑफिसला जातो. प्रिया घरात येते. तसं सासूबाई तिला सर्व सांगतात. प्रिया हो म्हणते. प्रिया सासूबाईंना विचारते, उद्या साडी घालावी लागेल का? सासूबाई, हो, घालावी लागेल. जमते ना साडी घालायला? प्रियाने हो मध्ये मान हलवली. सासूबाई,
सकाळी 7 वाजता निघू, त्यानुसार तयारी कर. प्रिया परत होम मध्ये मान हलवते. तसं घरात प्रिया आणि तिच्या जाऊबाई पंजाबी ड्रेसच घालत असत. सासूबाईंचं काही बंधन नसतं घरात साडीच घालायला हवी असं, पण देवीच्या दर्शनासाठी जायला सक्तीने साडीच घातली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. प्रिया प्रिया तिच्या बेडमध्ये आली. कॉलेजची सर्व तयारी करून झाल्यावर ती उद्या कोणती साडी घालायची म्हणून कपाटात बघते. छानशी रेड कलरची साडी काढते आणि ठरवते की हीच उद्या घालू. प्रियाचा रेड कलर फेवरेट असतो म्हणून तिच्याकडे खूप सारे कपडे रेड कलरचे असतात आणि तिच्या गोऱ्या रंगाला रेड कलर सूट करतो. प्रियाची उद्याची सर्व तयारी होते. इतक्यात तिच्या आईचा फोन येतो तिला. ती आईलाही सांगते की उद्या देवीला जात आहोत आम्ही. आई, व्यवस्थित जा बाळा, काळजी घे. पावसाचे दिवस आहेत. साडी व्यवस्थित आवरून चाल. तुला एक तर सवय नाही साडी वागवायची. प्रिया, बघते आता. आई, आणि हो, देवीला मनोभावे हात जोडून विनंती कर की माझा संसार सुखाचा होऊ दे. प्रिया, चालेल आई, ठेवते मी फोन. काळजी घे तुझी आणि पप्पांची. ओके, बाय. प्रिया विचार करते, कोणत्या संसाराविषयी देवीकडे मागणी मागू? इथे तर आम्ही नवरा बायको सुद्धा नाही आहोत. संध्याकाळी 6 वाजता प्रिया किचन मध्ये जाऊन सर्वांचा चहा ठेवते आणि स्वयंपाकाला लागते. स्वयंपाक झाल्यावर स्वयंपाक झाला असं सासूबाईंना सांगते आणि बेड मध्ये येऊन फ्रेश होते. आज रितेश लवकर घरी येतो. तो घरी येताच डायरेक्ट बेड मध्ये येतो. प्रिया नुकतीच फ्रेश होऊन आरशासमोर केस विंचरत असते. रितेश बेड मध्ये येताच ऑफिस बॅग स्टडी टेबलवर ठेवून फ्रेश व्हायला जातो. फ्रेश होऊन आला तरी ती आरशासमोरच तयारी करत असते. रितेश, झाली का उद्याची तयारी? प्रिया हो मध्ये मान हलवते. रितेश, चल मग, उद्या लवकर निघायचं आहे तर आज लवकर जेवण करून लवकर झोपूयात. तू जेवायला वाढायला घे, मी सर्वांना बोलवून आणतो. प्रिया परत हो मध्ये मान हलवते. रितेश मनात, अरे यार, ही कधी तोंडाने बोलेल? कायम मान हलवून जेवढं बोलता येईल तेवढं बोलते. कधी सुधरेल देव जाणे. रितेश सर्वांना जेवणासाठी बोलवून आणतो. सर्वांची जेवण होता. प्रिया किचन आवरून बेडरूम मध्ये येते. रितेश बेडवर बसलेला असतो. प्रिया बेडरूम मध्ये येते आणि जमिनीवर गादी टाकते. रितेश, केलं का मग तू फिक्स? त्याचा असा विचित्र प्रश्न ऐकून तिच्या चेहऱ्यावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहते. प्रिया, कशाबद्दल? तो, अगं सकाळी बोललो होतो ना, कॉलेजला कशी जाणार आहेस ते. ती, अच्छा, ते होय. माझे अजून जरा कन्फ्युजनच चालू आहे, पण असं वाटत आहे की बस नको लावायला, ऑटो रिक्षाने जाईल मी कॉलेजला. रितेश, जसं तुला ठीक वाटेल. आणि उद्या देवीला जाण्याविषयी आईशी बोलणं झालं ना तुझं? रितेश, तिने हो मध्ये मान हलवली. तो, मला ना असं इशाऱ्याने बोललेलं बिलकुल आवडत नाही. तिला तिची चुकी समजते. ती, सॉरी, दुपारी मी आईंना विचारलं सर्व गोष्टी. त्याने स्माइल केली आणि ओके म्हणाला. प्रिया, गुड नाईट. रितेश, गुड नाईट. उद्या लवकर निघायचं असतं म्हणून दोघेही लगेच झोपून जातात. सकाळी प्रियाला जाग येते. ती लगेच फ्रेश होऊन साडी घालते. रितेश अजून झोपलेलाच असतो. तिची तयारी झाल्यावर ती किचन मध्ये जाते आणि सर्वांसाठी चहा ठेवते. इकडे रितेश उठतो तर प्रिया रूम मध्ये नसते. तो विचार करतो हिची नक्कीच तयारी झाली असेल आणि किचन मध्ये गेली असेल. तोही लगेच फ्रेश होऊन देवीला जाण्याची तयारी करतो. प्रिया तिचा चहा गाळून घेते व बाकीचा चहा झाकून ठेवते. ती चहा घेते आणि रितेश उठला की नाही ते बघण्यासाठी रूम मध्ये येते. तर रितेश आरशासमोर उभा राहून तयारी करत असतो. ती, तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ का? तो लगेच मागे वळून तिच्याकडे बघतो तर बघतच राहतो. ती त्या रेड साडीमध्ये खूप छान दिसत असते. केस मोकळे सोडलेले असतात. डोळ्यात बारीक काजळ लावलेलं असतं. ओठांना फेंट रेड कलरची लिपस्टिक लावलेली असते. कानात मोठे झुमके, कपाळावरती छोटीशी टिकली. खूप छान दिसत असते ती. तो असं एकटक पाहत असतो. हे पाहून प्रियाला लाजते आणि खाली बघत परत त्याला आवाज देते. अहो, तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ का? तो भानावर येतो आणि तिला म्हणतो, हो चालेल ना. ती लगेच किचन मध्ये जाऊन रितेशसाठी चहा गरम करते तर तिथे सासूबाई येतात. ती 2 कप चहा गाळते. 1 कप सासूबाईंना देते व 1 कप रितेशसाठी रूम मध्ये घेऊन येते. रितेश बेडवर बसलेला असतो. ती त्याला चहा देते. तो चहा घेतो आणि तिला विचारतो, तुझी झाली ना तयारी? मी रेडी आहे. म्हणजे कसं, आपल्यामुळे उशीर नको व्हायला. ती हो मध्ये मान हलवते.
तो एकटक तिच्याकडे पाहत असतो. ती मान हलवून हो म्हणते तेव्हा तिच्या कानातले झुमके मस्त हवेवर झोके घेतात. तो त्या झुमक्यांमध्ये हरवून जातो. मी किचन मध्ये जाते, काही लागतं का बघते. तिच्या आवाजाने तो भानावर येतो व तो पण हो मध्ये मान हलवतो. सर्वांची तयारी होते व ते देवीच्या दर्शनासाठी गाडीमध्ये बसतात. रितेशचे पप्पा कधी फॅमिली सोबत फिरायला येत नसत, म्हणून त्या सर्वांना वाटतं आज पण येणार नाही. पण अचानक ते पण घराबाहेर येऊन दाराला कुलूप लावतात. गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीटवर दादा बसतो आणि बाजूच्या सीटवर रितेश बसणार असतो. त्या दोघांचं ठरलेलं असतं. जाताना दादा गाडी चालवेल आणि परत येताना रितेश गाडी चालवेल. मागच्या सीटवर मध्यभागी सासूबाई बसतात व दोघं साईडने दोघं सुना आणि जाऊबाईचं लहान पिल्लू त्यांच्या मांडीवर, असे सर्व गाडीमध्ये बसतात. तर अचानक ड्रायव्हर जवळच्या सीटवर रितेशचे पप्पा येऊन बसतात. सर्वजण पप्पांकडे आश्चर्याने बघतात. प्रियाचं तर लक्षच नसतं, कारण तिचं सर्व लक्ष तिच्या साडीकडे असतं. साडी आवरण्यात ती बिझी असते. रितेश म्हणतो, ठीक आहे, तुम्ही चला पुढे, मी बाईक घेऊन येतो. दादाला वाटतं, अरे यार, हा जर बाईक घेऊन आला तर रिटर्नला पण मलाच गाडी चालवावी लागेल. पप्पा तर काही गाडी चालवणार नाही. दादा सुस्कारा सोडतो. पप्पा लगेच म्हणतात, कशाला दुसरी गाडी, बस की मागे, मागच्या सीटवर 4 ऍडजस्ट होतील की. मागच्या सीटवरून रितेशची आई पण लगेच म्हणते, हो रे रितेश, कशाला दुसरी गाडी घेतो, ये मागे, आपण चौघी बसूया. लगेच दादा पण म्हणतो, हो रे रितेश, नको गाडी घेऊ, बस मागेच, आपल्याला जास्त लांब पण जायचं नाही आहे, 2 तासाचा तर रस्ता आहे. सर्व असं म्हटल्यावर रितेश पण त्यांचा ऐकतो आणि मागे येऊन प्रियाच्या साईडचा दरवाजा उघडतो. अचानक दरवाजा उघडल्याने प्रिया जरा गोंधळून जाते. ती गोंधळलेल्या नजरेने रितेशकडे बघते. लगेच सासूबाई म्हणतात, प्रिया सरक इकडे, रितेशला बसू दे. सासूबाईंचं वाक्य ऐकून तिच्या मनात धडधड होते आणि ती सासूबाईंच्या साईडला सरकते. पण तिच्या पोटात गोळा येतो, कारण रितेश तिच्या जवळ बसणार असतो आणि तेही इतक्या जवळ. ती सरकताच रितेश बसतो आणि दरवाजा लावतो. प्रियाच्या हातावर रितेशचा हात दाबला जातो. तिच्या सर्वांगावर शहारे येतात, तरी ती तशी स्तब्ध बसून राहते. केव्हाची ती साडी आवरत असते, म्हणून तिला काहीच माहित नसतं की गाडीत काय होत आहे आणि रितेश मागे का आला बसायला. तिचं मन बधीर होतं. आता तिला साडी आवरायचं पण भान राहत नाही. तिला असं स्तब्ध झालेलं बघून रितेश त्याचा हात बाजूला करून वरच्या सीटवर ठेवला. तसं प्रियाला रितेशचा होणारा स्पर्श कमी झाला. ती भानावर आली, पण आता असं वाटत होतं जणू त्याच्या मिठीत होती. स्पर्श होत नसला तरीही त्याची छाती फक्त 1 इंचाच्या अंतरावर होती. त्यामुळे त्याचा परफ्यूमचा वास तिच्या नाकात घुसत होता व ती त्या परफ्यूमच्या वासाने त्याच्याकडे ओढली जात होती. अशा प्रकारे त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रियाला खूप अवघडल्यासारखे वाटत होते. ती अंग चोरून बसली होती. जितका कमीत कमी स्पर्श होईल रितेशला याचा प्रयत्न करत होती, म्हणून ती थोडी सुद्धा हलत नव्हती. रितेशला समजत होते ती अवघडून गेली आहे असं, पण त्याला तिचा स्पर्श खूप छान वाटत होता. त्याचा हात जेव्हा तिच्या हातावर दाबला गेला तेव्हा त्याला खूप मौशार फील झालं आणि तिची स्किन पण खूप सॉफ्ट होती. जसा तिला त्याच्या परफ्यूमचा वास येत होता तसंच त्याला पण तिच्या परफ्यूमचा वास येत होता. त्यालाही तिचा परफ्यूम वेड लावत होता. गाडीला ब्रेक दाबताच रितेशचा हात तिच्या पाठीला लागत होता आणि तिच्या अंगावर काटा उभा राहत होता. ती खाली मान घालून बसली होती. तिला असं बघून रितेश म्हणाला, तुला बसायला जागा आहे ना. तिने नुसती हो मध्ये मान हलवली. तिची मान हलताच तिचे कानातले झुमके पण हलले. रितेशला तिचे कानातले झुमके हलताना पाहून त्यांना हात लावू वाटलं. तिचे मोकळे केस पाठीवर रोळत होते. केसांमधून छान सुगंध येत होता. गाडीमध्ये हळूहळू गप्पा सुरू झाल्या, पण प्रिया खाली मान घालून शांत बसली होती. जेव्हा रितेश बोलायचा तेव्हा त्याचा आवाज प्रियेच्या अगदी कानाजवळून येत होता आणि रितेशचा श्वास तिला तिच्या पाठीवर जाणवत होता. ती खूप मन घट्ट करून बसली होती, पण रितेश रिलॅक्सपणे वागत होता. ते देवीला पोहोचले. प्रियाने गाडीमधनं उतरताच मोकळा श्वास घेतला. सर्व देवीच्या दर्शनासाठी निघाले. मंदिरात प्रवेश करताच सासूबाईंनी रितेश आणि प्रियाला सांगितले, तुम्ही जोडीने दर्शन घ्या, म्हणून दोघं सोबत चालू लागले. दोघांनी जोडीने दर्शन घेतले व देवीला मनोभावे हात जोडून आपापल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्या म्हणून आशीर्वाद मागितला. सर्वांचे देवीचे दर्शन होतात सर्व गाडीजवळ जमले. प्रियाला गाडी दिसताच परत टेन्शन आलं. आता आपल्याला यांच्याजवळ बसावे लागेल. तिच्या मनात धडधड झाली. सर्वांना आता भूक लागली होती,
म्हणून त्यांनी आधी जेवण करायचं असं ठरवलं आणि तिथल्याच एका हॉटेलमध्ये ते सर्व जेवणासाठी गेले. सर्वांचे जेवण झाले आणि जेवणाच्या टेबलवरच दादा बोलला, रितेश, तू आता गाडी चालव. रितेशने पण हो म्हणून गाडीची चावी घेतली. असा दोघा भावांचं बोलणं ऐकताच प्रिया रिलॅक्स झाली. सर्वजण गाडीमध्ये बसले आणि परतीचा प्रवास सुरू झाला. प्रिया आता मस्त रिलॅक्स बसून खिडकीमधून बाहेर बघत होती. ती रितेशच्या मागच्या सीटवर बसली होती, म्हणून रितेशला साईडच्या मिरर मध्ये ती दिसत होती. तिला असं रिलॅक्स पाहून रितेशला हसू येत होतं. सर्व घरी पोहोचले. सर्वांची जेवण झाली होती, म्हणून जे ते ज्याच्या त्याच्या रूम मध्ये निघून गेले. प्रिया ही रूम मध्ये आली तर रितेश ड्रेस चेंज करत होता. ते पाहून ती परत किचन मध्ये गेली. किचन मध्ये थोडा टाइमपास करून ती रूम मध्ये आली. रितेश फ्रेश होऊन स्टडी टेबलवर बसला होता व लॅपटॉप ऑन करून काम करत होता. ती पण वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश झाली, साडी चेंज केली आणि बाहेर येऊन तिने सर्व कपड्यांच्या घड्या केल्या आणि कपाटात ठेवून दिल्या. सर्व कामं झाल्यावर ती कॉटवर बसली. आता काय करायचं हा मोठा प्रश्न तिला पडला. तिला दुपारची झोपही येत नव्हती, ना घरात काही काम होतं. ती बसल्या बसल्या विचार करू लागली. तिला विचार करताना पाहून रितेश म्हणाला, काय मग, झाली का कॉलेजला जाण्याची सर्व तयारी? तिने होम मध्ये मान हलवली. रितेश, उद्यापासून तू कॉलेज जॉईन करत आहे हे आईला आठवणीने सांग ह. तिने परत होम मध्ये मान हलवली. त्याने मनात विचार केला, हिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. ही स्वतःहून काही बोलणार नाही आणि आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फक्त आणि फक्त मान हलवून देणार. जसं नंदी बैल मान हलवून उत्तर देतो ना, तसं. असा विचार करून तो स्वतःच हसायला लागला. तो एकटाच हसतो आहे ते पाहून प्रिया जरा गोंधळली, पण तरी तिने त्याला विचारलं नाही का हसताय म्हणून. असाच तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया नेहमीपेक्षा लवकर उठली, कारण आज तिला कॉलेजचा पहिला दिवस होता. तिने घरातलं सगळं आवरलं आणि कॉलेजचा युनिफॉर्म घालून रेडी झाली. तिने कालच सासूबाईंना सांगितलं होतं की उद्यापासून कॉलेज सुरू होत आहे असं. सासूबाई पण काही बोलल्या नाही, फक्त सर्व कामं आवरून जा असं बोलल्या. रितेशची पण ऑफिसला जाण्याची तयारी झाली होती. रितेशने नाश्ता केला आणि प्रियाला म्हणाला, चल आज पण मी तुला कॉलेजला सोडतो. तिने हो मध्ये मान हलवली. प्रियाने दोघांचे टिफिन भरले, तिचा टिफिन बॅग मध्ये ठेवला आणि रितेशचा टिफिन हातात घेतला आणि ती किचन मधून बाहेर आली. सासूबाईंना येते म्हणाली आणि रितेशच्या मागे मागे घराबाहेर पडली. रितेशने तिच्या हातातून त्याचा टिफिन घेतला, बाईकला टांगला व तिला म्हणाला, व्यवस्थित धरून बस. तिने परत होम मध्ये मान हलवली. रितेशने गाडीला किक मारली आणि दोघं निघाले कॉलेजकडे. तसं आज कॉलेजचा पहिला दिवस होता. आज काही लेक्चर किंवा प्रॅक्टिकल होणार नव्हते, पण प्रिया घरात बसून बसून बोर झाली होती, म्हणून तिने कॉलेजला जायचं ठरवलं होतं. तो तिला काहीतरी विचारत होता, पण तिला त्याचा आवाजच येत नव्हता. त्याने दोनदा विचारलं, पण ती दोघं वेळेस बोलली की ऐकू येत नाही आहे. ती त्याच्या जवळ गेली असती तर कदाचित तिला त्याचा आवाज आला असता, पण ती थोडी मागच्या साईडला झुकून बसली होती आणि मागच्या कॅरीला तिने घट्ट पकडलं होतं. शेवटी त्याने बोलणं बंद केलं आणि गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केलं. अर्ध्या तासाने ते दोघं कॉलेजच्या गेट जवळ पोहोचले. आज गेट जवळ गायत्री नव्हती, कारण आज कॉलेजचा पहिला दिवस म्हणून तिने कॉलेजला दांडी मारायचं ठरवलं होतं. प्रिया गाडीवरून खाली उतरली आणि त्याला थँक्यू म्हणाली. तो, अगं मी तेव्हा हे विचारत होतो, बुक्स आणि नोटबुक्स घेतले का? ती, बुक्स आणि नोटबुक्स मागच्या वर्षीचेच घेतलेले होते, ते मी व्यवस्थित ठेवले होते, तेच वापरणार आहे. तो, ओके, काही लागलं तर मला नक्की सांग हं. त्याचं असं बोलणं चालू असताना एक मुलगी जोरात पळत पळत त्यांच्या जवळ आली आणि रितेश बरोबर बोलू लागली. ती मुलगी होती पूजा. हो हो, तीच ती पूजा, प्रियाची दुश्मन पूजा. हाय जीजू, मी पूजा, प्रियाची जिवलग मैत्रीण. पूजाचं असं वागणं पाहून प्रियाच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. रितेशने ते पाहिलं. रितेश, हाय पूजा, मी रितेश. तू जिवलग मैत्रीण म्हणते, पण प्रियाच्या तोंडून कधी तुझं नाव ऐकलं नाही, फक्त गायत्रीचं नाव ऐकलं होतं. रितेश असं बोलताच पूजाच्या तोंडावर 12 वाजले आणि प्रियाच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. रितेशने ते पाहिलं. त्याने विचार केला, आपण एकदम योग्यच बोललो आहोत. पूजाचा असा अपमान होताच ती तिथून निघून गेली. प्रिया रितेशला बाय करून कॉलेजमध्ये गेली. रितेशही ऑफिसकडे निघाला. प्रियाने कॉलेजमध्ये जाताच गायत्रीला कॉल केला आणि तिला कॉलेजमध्ये बोलवून घेतलं. गायत्री कॉलेजमध्ये आली आणि प्रियाला भेटली व म्हणाली, काय ग, तू कस काय कॉलेजला आलीस? प्रिया, कस काय म्हणजे? अगं आजपासून कॉलेज सुरू होत आहे ना. गायत्री, अगं पण आज कॉलेजचा पहिलाच दिवस आहे, लगेच थोडी लेक्चर सुरू होणार आहेत.
प्रिया, माहित आहे मला, पण घरी खूप बोर होतं ग. एकटं एकटं राहून नुसतं कंटाळा येतो. गायत्री, एकटी कुठं ग आता? जिजू पण सोबत असतील ना? प्रिया, नाही ग, ते रोज ऑफिसला जातात. आणि तुला तर माहीतच आहे, तुझे जिजू आणि मी काही नवरा बायको नाही आहोत. गायत्री, हम्म, ते पण बरोबर आहे. जिजूंना कोणी गर्लफ्रेंड आहे का ग? प्रिया, आधी होती ग, आता नाही आहे. तिचं तिचं पण लग्न झालं आमच्या लग्नाआधी. गायत्री, अरे रे, बिचारे जिजू. पण मग आता प्रॉब्लेम काय आहे, तुम्ही नवरा बायको न व्हायला? प्रिया, मला काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, आणि मी कशाला जाऊ विचारायला? मला पण बरंच आहे की. गायत्री, ठीक आहे, जाऊ दे, सोड विषय. काय करायचं मग आता? प्रिया, काय म्हणजे? मस्त गप्पा मारू यार. मी खूप दिवस झाले मनसोक्त बडबडच केली नाही. गायत्री, ओके, चालेल. कुठे बसायचं मग? की चालते हॉस्टेलला? प्रिया, हॉस्टेलला नको यार. मला हॉस्टेल पाहिल्यावर माझी जुनी लाईफ आठवते आणि आताची लाईफ पाहून वाईट वाटतं. आता प्रत्येक गोष्ट करताना ह्यांना आणि सासूबाईला विचारावं लागतं. खूप कंटाळा येतो यार, असं सर्व विचारून विचारून करायला. प्रियाचा मूड खराब झाला बघून गायत्री तिला कॅन्टीन मध्ये घेऊन जाते. दोघं एका टेबलवर बसतात आणि 2 कप कॉफी ऑर्डर करतात. प्रियाला कॅन्टीनच्या दरवाजामधून पूजा येताना दिसते आणि तिला सकाळी गेटमध्ये घडलेलं आठवतं आणि हसू येतं. गायत्री म्हणते, का हसते आहेस? प्रिया तिला सकाळी घडलेलं सर्व सांगते. ते ऐकून गायत्री मोठ्या मोठ्याने हसायला लागते. गायत्रीचा हसण्याचा आवाज ऐकून पूजाला कळतं की ही आपल्यालाच हसत आहे. पूजाला गायत्री आणि प्रियाचा खूप राग येतो. पूजाला रितेशचा पण खूप राग येतो. ती ठरवते की योग्य वेळ येईल तेव्हा ह्याचं उत्तर नक्कीच देईल आणि सध्या दात ओठ खात गप्प बसते. प्रिया पूर्ण दिवस गायत्री बरोबर इकडे तिकडे फिरत घालवते. 5 वाजता तेव्हा ती घराकडे आणि गायत्री हॉस्टेलकडे निघते. घरी पोहोचायला प्रियाला 6 वाजतात. घरात येतात सासूबाई म्हणतात, आता रोज तुला इतका वेळ होईल का? प्रिया होम मध्ये मान हलवते. सासूबाई काही न बोलता हॉलमध्ये टीव्ही लावून बसता. प्रिया लगेच चहा बनवते. 1 कप सासूबाईंना देते व 1 कप ती घेते. चहा घेऊन ती फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये जाते. फ्रेश होऊन झाल्यावर ती किचन मध्ये येते तर जाऊबाईंनी स्वयंपाक बनवलेला असतो. ती किचन आवरायला मदत करते. रात्री सर्व जेवायला बसता. सासूबाई, रितेश, प्रियाला कॉलेजवरून यायला तर खूप उशीर होतो. रितेश, आज किती वाजता आली ती? सासूबाई, तिलाच विचार ना. प्रिया प्रिया किचन मध्ये काहीतरी घेण्यासाठी गेलेली असते. रितेश तिला आवाज देतो, प्रिया, कॉलेजमधून किती वाजता आलीस तू? प्रिया, 6 वाजता घरी पोहोचले. रितेश, आई, 5 वाजता कॉलेज सुटतं आणि कॉलेज भरपूर लांब आहे ग आपल्या घरापासून. तर घरी येण्यासाठी 1 तास तर लागेलच. ती ऑटो रिक्षाने येते. स्वतःची गाडी राहिली असती तर अर्ध्या तासात पोहोचली असती. सासूबाई डोळे गोल फिरवता आणि शांतपणे जेवण करता. सर्वांची जेवण होतात. प्रिया किचनावरून बेडरूम मध्ये येते. रितेश, कसा होता कॉलेजचा पहिला दिवस? प्रिया, ठीक होता. आज लेक्चर नाही झाले. घरात बसून बसून बोर झाले होते म्हणून मी गेले होते. आणि 1 वर्ष झालं कॉलेजला गेलेच नव्हते म्हणून. रितेश, हो हो, मी समजू शकतो 1 वर्षानंतर कॉलेजला जाण्याचा फिलिंग्स. प्रिया जरा गोंधळली, पण विचार केला, जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. पण तिचं मन म्हणतं, असे का बोलले हे? ह्यांना पण ड्रॉप लागला होता की काय? ती शेवटी विचारतेस, तुम्ही कसं काय समजू शकता त्या फिलिंग्स? काय होईल पुढे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की ऐका. कसा वाटला आजचा भाग? आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू.